रिअल नंबर्स कॅन बी रिप्रेझेंटेड ऑन अ नंबर लाईन. आता नंबर लाईनवरती आपण दाखवलेत नॅचरल नंबर्स, दे कॅन बी काउंटेड फिजिकली, म्हणून त्यांना आपण काउंटिंग नंबर्स पण म्हणतो. त्याच्यात 0 ॲड झाला, वी कॉल इट ॲज होल नंबर्स. 0, 1, 2, 3, 4, 5 ह्यांना आपण होल नंबर्स आधीच नाव दिलेलं आहे. -1, -2, -3 सो ऑन त्याला आपण नेगेटिव्ह नंबर्स म्हणतो. वेन ॲडेड टू देअर पॉझिटिव्ह नंबर्स गिव्स 0 अँड दिस इज नथिंग बट अ सेट ऑफ इंटिजर्स. ओके, आता आपल्याकडे इंटिजर्स आहेत 0, 1, 2, 3, 4 आणि इथे नेगेटिव्ह इंटिजर्स आहेत. कुठल्याही दोन इंटिजर्सच्या मध्ये तुम्ही भाग करून रॅशनल नंबर्स दाखवू शकता. हे महत्त्वाचं आहे. ऑल द रॅशनल नंबर्स कॅन बी ॲक्युरेटली बी रिप्रेझेंटेड ऑन अ नंबर लाईन. म्हणजे 0.5 म्हणा, 4.366 म्हणा किंवा 12 पॉईंट जे सगळे डेसिमल्स आहेत त्याच्या पुढे, दिस हे आपण नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करू शकतो. कारण ते टर्मिनेटिंग आणि नॉन they're either terminating or non-terminating but recurring fractions. Now let's look at irrational numbers. म्हणजे आपण मगाशी जे बघितलं √5 वगैरे आपण ह्याच्यावर रिप्रेझेंट करू शकतो. पण काय होतं, दे डू नॉट टर्मिनेट अँड दस दे डू नॉट हॅव अ एक्झॅक्ट व्हॅल्यू. इरॅशनल नंबर्सना एक्झॅक्ट व्हॅल्यू नसल्यामुळे दे कॅन बी अप्रॉक्सिमेटली शोन ऑन द नंबर लाईन. ऑल्सो what are irrational? They are nothing but non-terminating, non-recurring. आणि we cannot represent them in the P upon Q form. ओके, आता आपण हा प्रश्न विचारतोय, इज क्यूब रूट ऑफ 6 ही अपरिमेय संख्या आहे का? इज इट अन इररॅशनल नंबर? येस, इट इज अन इररॅशनल नंबर. आत्ता मगाशी आपण उदाहरणांमध्ये सगळीकडे फक्त स्क्वेअर रूट ऑफ 4, स्क्वेअर रूट ऑफ 11, स्क्वेअर रूट ऑफ 12 असं आपण बघत होतो. क्यूब रूट ऑफ 6, इज इट अन इररॅशनल नंबर? येस, इट इज अन. फोर्थ रूट ऑफ 8 upon 9, is it an irrational number? So yes, it is an irrational number. Is -5 upon square root of -5 upon 11 an irrational number? So no, it is not an irrational number. It is an imaginary number. हे आपण कुठेतरी सांगायचं. आणि those irrational numbers, if they can be represented in the nth root of a form, then we call those as surds. So what is a surd? Surd is an irrational root of a, we'll come to that later. आत्ता एवढंच बघूया, what is a surd? Surd is an irrational root of a rational number. आत्ताच आपण म्हणलं क्यूब रूट ऑफ 2 हा इरॅशनल आहे का? हो आहे. मग हा nth रूट ऑफ a ह्या फॉर्म मध्ये लिहिता येतो म्हणून ह्याला आपण सर्ड म्हणतो. तर क्यूब रूट ऑफ 2 इज अ सर्ड. सर्डला आपण मराठीत करणी असं म्हणतो. क्यूब रूट ऑफ 2 ही ह्याला सर्डला आपण करणी म्हणतो. 2 ह्याच्यात रॅडिकंड आहे. रॅडिकंड म्हणजे कर्णिस्थ संख्या. 3 हा ऑर्डर आहे. ऑर्डर म्हणजे त्याची कोटी. आणि ते चिन्ह जे आहे त्याला आपण रॅडिकल साइन म्हणतो किंवा कर्णी चिन्ह. रॅडिकंड म्हणजे कर्णिस्थ संख्या, ऑर्डर म्हणजे कोटी आणि रॅडिकल साइन म्हणजे कर्णी चिन्ह असं असतं. आता ह्याच्याकडे बघूया. nth रूट ऑफ a आपण ह्याला सर्ड म्हणतो. मग ह्याच्यात काय आहे तर n इज ग्रेटर दॅन 1. इट हॅज टू बी ग्रेटर दॅन 1. a हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. म्हणजे a हा p अपॉन q फॉर्म मध्ये टाकू शकतो, पण तो पॉझिटिव्ह आहे म्हणून -8 upon 3 किंवा -8 upon 11 हा a असू शकत नाही, कारण तो इररॅशनल नंबर नसणार आहे. आपण तो मगाशीच बघितलाय, तो इमॅजिनरी नंबर असणार आहे. म्हणून a should be a which is called a radicand is a positive rational number. And we have already seen the radical sign. n तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय, त्याला बॉक्स केलाय,
त्या एनला आपण ऑर्डर म्हणतो म्हणजे कोटी, ए ला आपण रॅडिकंड म्हणलेलं आहे आणि एन शुड बी ग्रेटर दॅन 1, ए शुड बी अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आणि ही साईन आपण रॅडिकल साईन किंवा कर्णीस चिन्ह असं म्हणलेलं आहे. आता आपण लॉज ऑफ सर्च जे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत ते बघूया. हे सगळे लॉज आहेत. आता ह्याच्यातले एक दोन लॉज आपण लॉज ऑफ इंडायसिस वरनं प्रूफ करूया. इंडायसिस घातांक. पहिला लॉ आहे nth रूट ऑफ a रेज टू n इज a. nth रूट ऑफ a याचा अर्थ काय? a रेज टू 1 अपॉन n. मग nth रूट ऑफ a रेज टू n म्हणजे काय? a रेज टू 1 अपॉन n इंटू n इज इक्वल टू a. हे दाखवण्याचं तात्पर्य एवढंच आहे की वर्गात लॉज शिकवताना हे लॉज ऑफ इंडायसिसनी शिकवून पुढे नेऊया म्हणजे ते त्या मुलांनाही कळायला सोपं जातं. दुसरा nth रूट ऑफ a इंटू nth रूट ऑफ b इज nth रूट ऑफ a इंटू b. ते कसं आलंय? a रेज टू 1 अपॉन n इंटू b रेज टू 1 अपॉन n म्हणजेच काय? ए बी रेज टू 1 अपॉन n. 1 अपॉन n म्हणजेच काय? nth रूट ऑफ ए बी. सेम वे इट गोज फॉर डिव्हिजन. ते तिथे दाखवलेलं आहे स्क्रीनवर. याचप्रमाणे सगळे लॉज ऑफ इंडायसिस वरनं प्रूफ करून दाखवायला हवे. ओके, आता आपण ऑर्डरच्या बाबतीत बोलूया. पुस्तकातला फ्लो जो आहे तो न धरता थोडा फ्लोमध्ये बदल करायचा प्रयत्न केलेला आहे. आत्ताच आपण बघितलं ऑर्डर म्हणजे कोटी. तर कॅन बी चेंज द ऑर्डर ऑफ अ सर्ट. आपण एका करणीची कोटी बदलू शकतो का? तर आपण इथे बघूया. ह्याप्रमाणे मुलाला आपण आधी शिकवण्याचा प्रयत्न करूया. ऑर्डर ऑफ अ सर्ट क्यूब रूट ऑफ 2 म्हणजे इथे आपली ऑर्डर आहे 3 म्हणजेच काय? 2 रेज टू 1 अपॉन 3. हे आतापर्यंत आपण बघितले. चेंज द ऑर्डर टू 8 बट 3 इज नॉट अ 8 is not a multiple of 3, so it is not possible for me just now and it is not in the scope of our textbook also. Change the order to 9. आता मला ही 9 करायचे म्हणजे इथे मला 9 हवाय म्हणजे I will multiply it by 3 upon 3. 3 upon 3 म्हणजे we are actually multiplying only by 1. एकानेच आपण त्याचा गुणाकार करतोय म्हणजे आपल्याला आलंय 2 raised to 3 upon 9. आता 1 upon 9 म्हणजे 9th root 2 क्यूब. म्हणजे आपण इथे काय केलं तर क्यूब रूट ऑफ 2 ला आपण 9th रूट ऑफ 2 क्यूब असं केलं. इन शॉर्ट काय केलं आपण? क्यूब रूट ऑफ 2 होता त्याचं काय झालं? 9th रूट ऑफ 2 क्यूब म्हणजे मल्टिप्लाय बाय 3. इट इज अ शॉर्टकट. हा शॉर्टकट आहे पण हे मुलांना समजवणं आवश्यक आहे. तसंच काय होऊ शकतं? 3 इंटू 6 2 रेज टू 6. 3 into 10 3 into 10 2 raised to 10. तर ऑर्डर ऑफ अ सर्ट आपण बदलू शकतो. आता हे बदलण्याची आवश्यकता कुठे भासते? तिथे जाण्यापूर्वी आपण जरा एक वर्कशीट बघूया. ह्या सगळ्या सर्ट जे दिलेले आहेत 4th रूट ऑफ 3 चेंज द ऑर्डर टू 12. 4th रूट ऑफ 3 म्हणजे इथे ऑर्डर काय आहे? 4. रॅडिकंड काय आहे? 3. आपल्याला काय करायचंय? आपल्याला ह्याची ऑर्डर बदलायची. ती आपल्याला ऑर्डर करायची आहे 12. आपला प्रश्न आहे आणि आपल्याला ऑर्डर करायची आहे त्याची 12. परत एकदा बघूया शॉर्टकट न घेता. याचा अर्थ आहे हा. आपल्याला करायचं आहे 12. 1 upon 4 into 1 is always 1 upon 4. आपण आत्ता मगाशी शिकलोय. आता ह्या 1 ला मी कशाने रिप्लेस करायचं? तर मला इथे 12 हवी आहे. 4 into 3 gives me 12.
बरोबर आहे. ह्याला मी असंही लिहू शकते. आता हा जो 1/12 आहे तो काय म्हटलं आपण इथे, इट इज द ऑर्डर ऑफ दॅट सर्ट अँड दिस इज 3 क्यूब. सो 4th रूट ऑफ 3 raised to 1/4 आपल्याला ऑर्डर 12 करायची आहे. 1/4 इंटू 3/3 3 raised to 3/12 which is nothing but 12th root of 3 cube. असे काही प्रश्न तुमच्यासाठी दिलेले आहेत. क्यूब रूट ऑफ 6 कशाने मल्टिप्लाय करायला लागेल इथे, 4/4. सेम वे आय हॅव गिवन यू 5th रूट ऑफ 2/3 चेंज द ऑर्डर टू 10 अँड स्क्वेअर रूट ऑफ 10. आता इथे ऑर्डर दिलेली नाही आहे, म्हणजे इथे मुलांना आपल्याला परत सांगावं लागेल ऑर्डर जेव्हा 2 असते त्यावेळेला ती दाखवण्याची गरज नसते. तर इथे तिथे असणारे 2 आणि त्याची आपल्याला ऑर्डर करायची 8. सॉरी. आता आपण ऑर्डर बघितली सर्टची, परत एकदा उजळणी करूया. आपण सर्ट म्हणजे काय म्हटलं, तो इरॅशनल नंबर विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a आर कॉल्ड ॲज सर्ट्स. मग आपण ऑर्डर ऑफ सर्ट बघितलं, रॅडिकंड ऑफ सर्ट बघितलं आणि रॅडिकल साईन बघितली. देन वी स्पोक अबाउट ऑर्डर ऑफ अ सर्ट, आणि ऑर्डर ऑफ अ सर्ट आपण कसा बदलायचा तो बघितला. आता आपण सर्ट जो आहे तो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये टाकूया. क्यूब रूट ऑफ 16 हा सर्ट आहे, पण ही कन्व्हेन्शन आहे की यू शुड ऑलवेज राईट द सर्ट इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता 16 म्हणजे काय, 16चे फॅक्टर्स आर 8 इंटू 2. 8ला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो, तर 2 raised to 3 इंटू 2. आता 16ला आपण 4 इंटू 4 पण म्हणू शकतो. हे आपण मुलांना दाखवूया. पण 4 म्हणजे काय आहे, 2 स्क्वेअर आहे इंटू 2 स्क्वेअर आहे. त्यांनी मुलांनी असं केलं तरीही चालेल. म्हणजेच काय आहे, हा 2 raised to 4 आहे, ज्याला की आपण 2 क्यूब इंटू 2 पण म्हणू शकतो. म्हणजे कुठल्याही रित्या गेलं, कुठलेही फॅक्टर्स पाडले तरी ते शक्य होऊ शकतं. आता 2 raised to 3 yes is nothing but 2 here and this remains cube root of 2. तर क्यूब रूट ऑफ 16चा सिम्पलेस्ट फॉर्म आहे 2 क्यूब रूट ऑफ 2. आता हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये 4th रूट ऑफ 3, तर 2 4th रूट ऑफ 3 हा एक सर्ट आहे, ज्याच्यात की 2 हा रॅशनल नंबर आहे आणि 4th रूट ऑफ 3 हा सर्ट पार्ट आहे त्याचा. जर ह्या सर्टला मला ह्याच्या प्रकारे दाखवायचं असेल, ह्या सर्टला मी म्हणणार आहे प्युअर सर्ट, शुद्ध करणी. आणि हा जो सर्ट मी दाखवलाय इथे 2 4th रूट ऑफ 3 इज अ मिश्र करणी. म्हणजे हे सर्टचे 2 प्रकार आहेत का, तर नाही. आता आपण बघूया मिक्स्ड सर्ट. आता हा 2 बाहेर आहे, नॅचरली ह्याच्यात लिहिताना आपण 2 raised to 4 इंटू 3 लिहिणार आहोत. 2 raised to 4 इज नथिंग बट 16 इंटू 3 विच इज 48. म्हणजे आपण काय केलं, हा आपण मिक्स्डला प्युअर सर्टमध्ये आणलं. म्हणजे हे 2 सर्टचे प्रकार नसून इट इज जस्ट अ रिप्रेझेंटेशन ऑफ सर्ट. दॅट मीन्स अ सर्ट कॅन बी रिप्रेझेंटेड इन प्युअर ऑर अ मिक्स्ड फॉर्म. A mixed surd can be expressed as pure surd and vice versa. खाली एक example दिले 5 root 2 which is 5 is nothing but square root of 25 into 2 which is root 50. आता इथे root 50 हा आपला pure surd आहे आणि 5 root 2 हा आपला mixed surd आहे. ही आपल्यासाठी वर्कशीट आहे. स्क्वेअर रूट ऑफ 20 आता हा प्युअर सर्ट आहे, याला आपण मिक्स्ड सर्ट मध्ये रिप्रेझेंट करूया.
टू रूट 5 कारण 4 इंटू 5 गिव्स यू 20 आणि स्क्वेअर रूट ऑफ 4 हा 2 असतो म्हणून 2 रूट 5. स्क्वेअर रूट ऑफ 27 इज 3 रूट 3. सो सच असे एक्झाम्पल्स घेतले की प्युअर सर्ट आणि मिक्स सर्ट मधले